मोर्शी शहरातील मुस्लिम ईदगाहकरिता त्वरित जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अन्यथा 18 नोव्हेंबर पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसण्याचा इशारा मुस्लिम बांधवांनी दिला आहे। अशा आशयाचे एक लेखी निवेदन ईदगाह ट्रस्ट कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी मोर्शी यांना देण्यात आले। निवेदनाची प्रतिलिपी मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांना देण्यात आली आहे। मुस्लिम ईदगाह ट्रस्ट मोर्शीच्या वतीने 31 ऑगस्ट 2016 रोजी अमरावती जिल्हाधिकारी यांना मोर्शी शहरातील मुस्लिम ईदगाहकरिता जागा मिळवण्याचा प्रस्ताव सादर केला होता, परंतु अद्यापही ईदगाहकरिता जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही। ईदगाह ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन वारंवार जागेविषयी पाठपुरावा केला, मात्र त्यांना यश प्राप्त झाले नाही। शहरातील मुस्लिम समाजातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन मुस्लिम जनसमुदायाला ईदची नमाज पढण्याकरता पुरातन काळात दिलेल्या जागेवरच ई क्लासची भरपूर जागा शिल्लक असून ही जागा ईदगाह ट्रस्ट कमिटीला देण्यात यावी, अन्यथा 18 नोव्हेंबर 2020 पासून साखळी उपोषणाला बसण्याचा इशारा मुस्लिम ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष अब्दुल नईम, अब्दुल सईद, नगरसेवक नईम खान, जियाउल हक, आसिफ खान, जावेद खान, रोहित नागले, सलीम बेग, अब्दुल इरफान, शेर खान, पप्पू खान, शेख साबिर, रिजवान खान यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधवांनी दिला आहे। संजय गारपवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।